तर मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची अधिकृत घोषणा झाली। मात्र युतीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले। वर्षा गायकवाड वंचित सोबतच्या आघाडीवर समाधानी नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान एकदा आघाडी झाल्यानंतर दोन पावलं मागे जावं लागतं असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं, तर आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण गायकवाड यांना द्यावं लागलं। काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो। नाही, आत्ताची जी घोषणा आपण करतोय ही या निवडणुकीसाठीची घोषणा करतोय। 2 दशकांच्या नंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी झाली आहे। पण ही घोषणा होत असतानाच एक चेहरा या ठिकाणी मिसिंग होता। तो म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांचा। याला कारण म्हणजे वर्षा गायकवाड वंचित सोबतच्या आघाडीवर समाधानी नसल्यामुळे नाराज आहेत अशी चर्चा होती। पण दुसऱ्याच दिवशी वर्षा गायकवाड या स्वतः समोर आल्या आणि नाराजीची चर्चा फेटाळत वंचितच्या सोबत आघाडी झाल्याचा आनंद आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। मला एक गोष्ट सांगायची की हे का मला माहित नाही का चर्चा सुरू झाली। हा कोणी जर गैरसमज पसरवण्याचं काम करत असेल तर कृपया ते थांबवावं। पहिल्या सर्वप्रथम बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एका विचारधारेचे आहोत, बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि बाबासाहेबांचे अनुयायी। ते तर त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत, पण मी तर त्यांची अनुयायी आहे आणि मी जी विनंती केली त्या विनंतीचा त्यांनी एक छोटी बहीण म्हणून माझ्या विनंतीचा जो मान ठेवला त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे। तब्बल 25 वर्षांच्या नंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले। गेल्या 25 वर्षांमध्ये आघाडीसाठी झालेल्या प्रयत्नांची गणतीच नाहीये। यावेळी सुद्धा ही आघाडी होणारच नाही असं अनेकांना वाटत होतं। पण कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या एका पॉडकास्टमुळे या आघाडीचं पहिलं पाऊल पडलंय। कसं ते वर्षा गायकवाड यांच्या तोंडून ऐका। वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते। 27 ही आमची डेडलाईन आहे, कारण शेवटी 28ला संडे आणि 29 आणि 30ला फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा काही लोकांशी सुरू आहेत आणि सातत्याने आमची लोकं त्यांच्याशी बोलतात आणि मला असं वाटतं प्रयत्न करत राहिले पाहिजे। कधीतरी व्यक्तीमध्ये बदलाव होतात। एकदम मी आशावादी माणूस आहे, निराशावादी कशाला राहायचं। सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे। माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मानणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मुंबईकरांचा आवाज ऐकून ते सहमत होतील आणि मी आशावादी आहे की ते येतील। दुसरीकडे आघाडी करायची तर तडजोड आलीच अशी काँग्रेसच्या नेत्यांची सबुरीची भूमिका आहे। काही वर्षा गायकवाड नाराज आहेत की नाही मला माहित नाही, पण मुंबईतल्या काही नेत्यांना असं वाटतं की काँग्रेसच्या काही मजबूत जागा होत्या त्या वंचितला गेल्याची त्यांची तक्रार काही प्रमाणात आहे। पण असं आहे की आघाडी ज्यावेळी धर्म पाडतो त्यावेळेस कमी जास्तपणा होत असतो, मागे पुढे व्हावं लागतं, 2 पावलं मागेही जावं लागतं। सगळेच काही मनासारखं आघाडीमध्ये होत नाही। त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये आता ही जर आघाडीवर शिक्कामोर्तब झालाय आणि सामंजस्याने दोघांनी आता निवडणूक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकावं असं मला वाटतं। सगळ्यांनाच त्या संदर्भामध्ये आनंद आहे की आज एक ऐतिहासिक पाऊल काँग्रेसच्या माध्यमातून उचललं गेलेलं आहे। एक जवळपास 20-25 वर्षानंतर आमची ही आघाडी होते आहे आणि निश्चितपणे ही आघाडी ही भविष्यातल्या होणाऱ्या घडामोडींचं सुतोवाच आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पुढच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये देखील अशा पद्धतीचं गणित काही तयार होईल का, कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अशा समीकरणांची आवश्यकता आहे। मुंबईमध्ये 227 पैकी काँग्रेसनं 62 जागा वंचितला देणं हे देखील अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतंय। प्रामुख्यानं दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार ही काँग्रेसची तशी पारंपरिक व्होट बँक। पण त्यातही गेल्या 2 दशकांमध्ये मुंबईत भाजपनं उत्तर भारतीयांना आपल्या बाजूनं केलं, तर दलित मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला। आता काँग्रेसनं वंचितला सोबत घेत बेरजेच्या राजकारणावरती भर दिलाय। पण वंचित काँग्रेसची ही बेरीज ठाकरे बंधूंच्या समीकरणाची वजाबाकी ठरणार आहे का, असाही प्रश्न आहे। याचं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दलित आणि मुस्लिम मतदारांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा झाला होता। ती मतं आता वंचित आणि काँग्रेसकडे जातील। राहिलेली मुस्लिम मतं राज ठाकरेंच्या हिंदुत्वामुळे ठाकरेंपासून दुरावण्याची शक्यता आहे। भायखळा, धारावी, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, कुर्ला, गोवंडी, चेंबूर आणि उपनगरामधल्या अनेक वॉर्डांमध्ये याचा फटका ठाकरे बंधूंना बसू शकतो।
राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतं देखील दुरावण्याची शक्यता आहे. मराठी मतं महायुती ठाकरे आणि काँग्रेस वंचितमध्ये विभागण्याची देखील शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईत आता चौरंगी लढत होणार आहे. लोकसभेच्या आधी वंचितनं उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली होती, पण त्यांच्या महाविकास आघाडीमधल्या प्रवेशाला कधीच मुहूर्त मिळाला नाही. आता त्याच महाविकास आघाडीमधल्या काँग्रेससोबत हातमिळवणी करून वंचित कुणाकुणाचं गणित चुकवणार हे येत्या 16 जानेवारीला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.